सुरक्षित प्रवासासाठी महामंडळाच्या बसनेच प्रवास करा। लातूर जिल्हा विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांचं आवाहन। चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे एसटी महामंडळाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घेऊन सुरक्षित प्रवासासाठी महामंडळाच्या बसनेच प्रवास करून स्वतःचा व महामंडळाचा फायदा करावा, असं मत लातूर जिल्ह्याचे विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी व्यक्त केले। चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते। अध्यक्षस्थानी उपसरपंच बालाजी गंदगे हे होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महामंडळाच्या औसा आगाराचे प्रमुख शंकरराव स्वामी, निलंग्याचे आगार प्रमुख अनिल बिडवे, उदगीर आगाराचे प्रमुख चिन्मय चिटणीस, अहमदपूरचे अमर पाटील उपस्थित होते। या प्रसंगी औसा आगार प्रमुख शंकरराव स्वामी, निलंगा आगार प्रमुख अनिल बिडवे, उदगीरचे आगार प्रमुख चिन्मय चिटणीस यांनी बसने प्रवास करण्याचे फायदे आपल्या भाषणात सांगितले। प्रथम सर्व गावकऱ्यांचे एसटीच्या संदर्भात जे असलेले प्रेम पाहून प्रथम सर्वांचे आभार मानतो। आणि विशेष म्हणजे जे पूर्वी एकच बस होती त्या ठिकाणी आता 9 बस चालू झालेले आहेत, जेणेकरून 18 फेऱ्या चालू आहेत आणि त्याला चांगला प्रतिसाद आहे। म्हणजे गावातील व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती हा एसटीचाच म्हणजे प्रवासासाठी वापर करतोय सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने, आणि तसंच यापुढे सुद्धा चालू ठेवावा अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो। तसेच आपली मागणीनुसार आत्ताच थोड्या वेळाखाली विभाग नियंत्रक साहेबांनी पण सांगितल्यानुसार की 2 बसेसची तुमची मागणी जी आहे ती लवकरच थोड्या दिवसामध्ये पूर्ण होणार आहे। अच्छा, 3 बसेसची, ठीक आहे। हां, विद्यार्थ्यांची एक अशा 3 बसेसची मागणी आहे, तर ती पण पूर्ण होईल। आणि विशेष म्हणजे वडवळ नागनाथ हे जणू काही म्हणजे तीर्थक्षेत्र आहेच, पर्यटन क्षेत्र आहे आणि व्यापारी क्षेत्र, असं त्रिवेणी संगम आहे। त्या दृष्टीनं इथं खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते, प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे। त्या दृष्टीने सुद्धा एसटीने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊन आतापर्यंत ज्या 9 फेऱ्या चालू केलेल्या आहेत, 9 गाड्या चालू केलेल्या आहेत, अजून 3 गाड्यांची आपली मागणी आहे त्या पण लवकरच पूर्ण होतील। या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना बसनेच प्रवास करण्याची शपथ दिली। या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांना ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या वतीनं टोमॅटोसह भाजीपाल्याचे किट पिशवी भेट देण्यात आली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच मुरलीधर सोनकांबळे, उपसरपंच बालाजी गंदगे, माणिकराव हालिंगे, वैजनाथ आप्पा नंदागवळे, ग्रंथपाल हावकी बेरकिळे, डॉक्टर शिवशंकर खडके, दयानंद पाटील, नागनाथ संकाये, ग्रामसेवक विद्यानंद देशमुख, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, कर्मचारी, ग्रंथपालचे सर्व संचालक आदींनी परिश्रम घेतले। शेवटी नरसिंग भुरे यांनी आभार मानले। महानकरी न्यूजसाठी सतीश चंदे, लातूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।